मी विश्वास उटगी. आजचा आपला विषय जो आहे तो रोज एखादी बातमी येत असते आणि त्यात लिहिलं असतं की IT कंपन्यांमधून 12,000 लोकांची नोकरी समाप्त करण्यात येते. दुसरी बातमी येते की जगभरातल्या 26,000 IT कंपन्यातल्या नोकऱ्या भारतात सहित या संपुष्टात आलेल्या आहेत. ते कंपनी अमेरिकेत असेल, युरोपात असेल, पण त्याचे भारतात कामगार असतील ते 26,000 या संख्येने काढले गेलेत. त्यामुळे IT कंपन्या जगातल्या कुठल्याही क्षेत्रात असो, भारतात असो, अमेरिकेत असो, युरोपात असो, माणसं घाऊक पद्धतीने काढली जाणं, म्हणजे काही हजारांनी काढली जाणं, अशा बातम्या येत असतात. मग ह्या कंपन्या तोट्यात आहेत म्हणून नोकर कपात होते आहे का? तर तसं बिलकुल नाहीये. ह्या सगळ्या एका परीने मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. त्याचं ओरिजिन भारत असेल, युरोप असेल किंवा अमेरिका असेल, पण त्या अनेक देशांमध्ये त्या कंपन्या आणि त्यांचे कामगार म्हणजे उच्च शिक्षित तंत्रज्ञ काम करतात. पण आता बदलत्या कालखंडामध्ये हजारो लोकांच्या नोकऱ्या एका दिवसात संपुष्टात येणं, अशी प्रक्रिया आपण गेले वर्षभर सातत्याने ऐकतो, वाचतो आणि अनुभवतो आणि दिसतंय. समाजामध्ये उच्च शिक्षित मध्यमवर्ग यांच्या नोकऱ्या जाताना दिसतंय. पण मग प्रश्न असा येतो की आपल्या समाजाला जो धक्का लागतोय तो हा की मोठ्या कंपन्या नफ्यात असताना नोकर कपात होते, ती कशामुळे? एक प्रामाणिक गैरसमज तमाम सुशिक्षितांमध्ये किंवा तमाम मध्यम वर्गात आहे. कंपनी तोट्यात असली की मग नोकर कपात होते. याला एक मोठा धक्का इथे बसतोय आणि म्हणून आजचा व्हिडिओ हा त्या प्रश्नावरच आहे. आता नोकर कपात का होते? तर ते IT कंपन्यांमध्ये प्रामुख्याने होते. पण ITचा प्रभाव फक्त IT कंपन्यांमध्येच आहे का? तर निश्चितच नाही. बँकिंग कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या आणि त्या अनुषंगाने सेवा क्षेत्रातल्या सर्वच कंपन्या जिथे ITचा प्रचंड मोठा वापर होतो. आणि एवढंच कशाला, उत्पादन क्षेत्रामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ITचा वापर होतो. त्यामुळे केवळ ITच नव्हे तर विविध क्षेत्रांमध्ये, आधुनिक उद्योगांमध्ये, सर्व्हिस सेक्टर असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो, या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात जेव्हा करणं सुरू होतं, तेव्हा त्या कंपन्या मोठ्या नफ्याच्या असून मोठी नोकर कपात करतात, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. म्हणजे आपल्या समाजाला जो धक्का बसतोय तो इथे. हा समज जो आहे तो गैरसमज आहे, हे आपण समजून घेतलं आवश्यक आहे. पण मग हा जो बदलता कालखंड आहे तो समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण 80च्या दशकापासून तंत्रज्ञानाची सुरुवात, 90 नंतर त्याला आलेला कॉम्प्युटेशनचा वेग, त्यानंतर IT क्षेत्राचा 90 पासून ते जवळजवळ 30 वर्ष सातत्याने जगभर त्याची वाढ. म्हणून भारतातला मध्यम वर्ग हा जो उच्च शिक्षित आहे आणि विशेषतः IT ट्रेनिंग आहे, त्याला मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या आणि लाख लाख, दीड लाख, 2-2 लाख पगाराच्या नोकऱ्या मिळाल्यानंतर त्याने नवीन घर घेतलं, घर कर्ज घेतलं आणि अशा लोकांच्या नोकऱ्या आता संपुष्टात येत आहेत. अशा वेळेस याचा परिणाम त्या व्यक्तीवरच राहत नाही, याचा परिणाम मोठ्या मध्यमवर्गीय समाजात मोठ्या प्रमाणात होतो आणि मोठी घरं घेतलेल्या अशा माणसाला ते घर विकायची पाळी येते. इतका वाईट परिणाम हल्लीच्या काळात या नोकर कपातीच्या एका प्रश्नावरती होतोय. नवीन नोकरी IT क्षेत्रात निर्माण होत नाहीये. मग ते सरकारी क्षेत्र असेल
किंवा खाजगी क्षेत्र असेल, बँका असतील, विमा क्षेत्र असेल किंवा अन्य सर्व्हिस सेक्टर्स असतील, इथे नवीन नोकरी निर्माण होतच नाहीये. पण आहे ती नोकरी, चांगली नोकरी, याच्यामध्ये कपात होते. याचं कारण नवीन तंत्रज्ञान हे सतत अपग्रेड होत चाललेलं आहे. हे 2000 साली जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याच्यामध्ये कोरोनाच्या कालखंडानंतर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जास्त वापर होऊ लागला आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर जास्त होऊ लागला. हे आयटीचं अधिक प्रगत तंत्रज्ञान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता याने तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या करामती कशा असू शकतात हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. त्याचा वापर आता मोठ्या प्रमाणामध्ये सेवा क्षेत्र, खुद्द आयटी क्षेत्र या ठिकाणी होणार. त्यामुळे 100 माणसं ज्या ठिकाणी आयटी क्षेत्रात काम करत होती तिथे आता 5 किंवा 10 माणसं पुरतात. म्हणजे आयटी क्षेत्रामध्ये नोकऱ्या निर्माण झाल्या. त्याच आयटी क्षेत्रामध्ये वाढत्या तंत्रज्ञानामधून वाढत्या नोकऱ्या निर्माण झाल्या, हे या तत्वज्ञानाला पहिला जोरदार फटका बसलेला आहे. आता एआयच्या वापरामुळे 5 किंवा 10 माणसांचं ते काम, म्हणजे 100 माणसाचं काम 5 ते 10 माणसं करतील, म्हणून या माणसांना घरी पाठवण्यात येतं. एका दिवशी 25,000, 26,000, 30,000 लोकांना, त्याला म्हणतो आपण पिंक स्लिप, देण्यात येते. म्हणजे कामावरून कमी करण्यात येते. त्यामुळे नवीन आलेली टेक्नॉलॉजी रोजगार निर्मितीचं साधन बनत नाही, तर रोजगार कपातीचं साधन बनतं. पण नवीन आलेले तंत्रज्ञान हे अधिक माणसांचं काम अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक वेगाने आणि अधिक अचूक पद्धतीने करतं. यामुळे या सगळ्या मोठ्या कंपन्यांना आता माणसांची गरज नाही, मानवी हस्तक्षेप, ह्युमन इंटरव्हेन्शनची गरज नाही. हे आधुनिक तंत्रज्ञानाने, विशेष करून एआयने आणि डिजिटल टेक्नॉलॉजीने सिद्ध केलेली गोष्ट आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये नवीन रोजगार आता होणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये रोजगार निर्मितीचं खाजगी क्षेत्रामध्येच हे अत्यंत वाईट परिणाम जगभर दिसत आहेत. आणि भारतासारख्या देशामध्ये गेल्या 30-35 वर्षामध्ये मध्यम वर्गातल्या नोकऱ्या याच भागात आहेत. बाकी अदरवाईज कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे, आउटसोर्स लेबर आहे किंवा डेली वेजेस आहेत, यांची करोडोंची संख्या भारतात आहे. पण उच्च शिक्षणामध्ये अशी रोजगाराची कपात या घटना जोरदारपणे होत आहेत. कारण भारतीय संरचनेमध्ये एक मोठा समाजामध्ये बदल घडतोय आणि त्या ठिकाणी शिकलेल्या लोकांना नोकरी नाही आहे, त्यांची नोकरी जाते. हे जे चित्र आहे, हा जो नवीन बदल आहे, हा केवळ समजून चालणार नाही. तर खाजगी क्षेत्र आपल्या नफ्याचा रेट कायम ठेवण्याकरता, लक्षात घ्या, नफा मिळवणं आणि वाढता नफ्याचा दर कायम ठेवणं याकरता रोजगार निर्मितीच्या ऐवजी रोजगार कपात म्हणजे कॉस्ट कटिंग, कामगारावरती होणारा खर्च हा कमी करणं, हा म्हणजे आपल्या रेट ऑफ प्रॉफिट मेंटेन करणं आहे. रेट ऑफ प्रॉफिटचा वेग कायम ठेवण्याकरता हे सगळे मालक कामगार कपातीवरती पहिला बळ देतात आणि एवढी कामगार कपात करून त्यांचं उत्पादन आणि त्या उत्पादनाचा वेग आणि म्हणून नफ्याचा वेग हा कायम राहतो. म्हणून अशी रोजगार कपात आता जेव्हा सातत्याने सार्वत्रिक होत राहणार, त्याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात किंबहुना दुष्परिणाम काय होऊ शकतात, याची जबाबदारी कोण घेणार? आपण निवडून दिलेलं सरकार याची ती जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही एवढी मोठी गुंतवणूक आणलेली आहे, 8 ते 10 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही डावोसला जाऊन आणली, असं जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो, मग तो महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस असतील
किंवा केंद्रातले पंतप्रधान असतील, आम्ही एवढ्या लाख कोटीचे एमओयू केलेले आहेत दावोसला, आता एवढे लाख रोजगार निर्माण होतील या म्हणण्याला अजिबात अजिबात किंमत देता कामा नये. कारण रोजगार निर्मिती होतच नाहीये. एखाद वेळेस गुंतवणूक होईल पण रोजगार निर्मिती होणार नाही, हा त्यातला निष्कर्ष आहे. आणि पंतप्रधान असोत किंवा मुख्यमंत्री असोत, त्यांचा बकवास आहे. रोजगाराच्या कल्पना आणि नवीन विकासाच्या कल्पना आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणी बरोबर ह्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत. रेट ऑफ प्रॉफिट रिटर्न करण्यासाठी एआय मधली गुंतवणूक ही मोठ्या कंपन्या करतात आणि या गुंतवणुकीचे करार पण होतात, त्यातून रोजगार निर्माण होत नाही. याचा जीडीपी मध्ये असा कितीसा मोठा कॉन्ट्रीब्युशन होईल, हाच खरा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जीडीपीचे आकडे, जीडीपी मध्ये काय येतं आणि जीडीपी मध्ये काय येत नाही आणि रोजगार निर्मिती किती होते, हे सगळे यक्ष प्रश्न आहेत. मी इथेच थांबतो. या अशा अनेक संकल्पना आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून कंपनी नफ्यात असली तरी रोजगार कपात होते आहे आणि असा हा कालखंड, हा दैनंदिन कालखंड बनतोय. त्यामुळे आपल्या पोराबाळांना आपण डबल ग्रॅज्युएट करणं आणि डबल ग्रॅज्युएट करून आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण देऊन सुद्धा ते बेकार राहू शकतात. ते या देशामध्येच नव्हे तर जगात कुठेही ते बेकार राहू शकतात. असा हा कालखंड आहे. तो समजून घेणं, त्याचा सामाजिक दुष्परिणाम समजून घेणं, याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे. तो आपण लाईक करावा, तो आपण शेअर करावा. 3 वेज मीडियाच्या मार्फत हा व्हिडिओ घराघरात पोहोचणं, मला असं वाटतं तो आवश्यक आहे. कारण ती बातमी रोजगार कपातीची ही त्या माणसापुरती राहत नाही. त्याचे सामाजिक दुष्परिणाम हे फार गंभीर आहेत आणि प्रत्येक सरकारला ते एक आव्हान आहे. पण आत्ताचं केंद्र सरकार आणि आत्ताचं राज्य सरकार हे वेगळ्याच विचारांचं आहे. ते मनुष्य हानी झाली तरी चालेल, माणसं मेली तरी चालतील, पण विकासमुख भारत, विकसित भारत अशा गल्वना करणारं हे सरकार असल्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्याकरता नाही, हा व्हिडिओ प्रबोधनाचा आहे, हा जनतेकरता आहे. मी इथेच थांबतो. धन्यवाद.